मित्रांनो, हिंदीमध्ये एक कहावत आहे, "साप भी मरे और लाठी भी ना तुटे." याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचा गनिमी कावा. तर कसं ते पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला कळवल्याप्रमाणे त्यांनी दाभोळचा प्रदेश जिंकून घेतला. पण किती केलं तरी औरंगजेब हा कपटी मनाचा होता. त्याला महाराजांनी दिलेल्या शब्दावरती विश्वास नव्हता. म्हणून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये औरंगजेब महाराजांना असं म्हणतो की या युद्धामध्ये किंवा या मोहिमेमध्ये तुमचं आमचं हितगुज सारखंच आहे. तुम्ही आम्हाला येऊन मदत करावी. यात तुमचाच पुष्कळ मोठा फायदा आहे. अशा आशयाची पत्र त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना पाठवून वश करण्याचा प्रयत्न केला. पण वश होतील ते राजे कसले? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या पत्रांना एकच उत्तर दिलं, आम्ही दिल्लीपतीचे नोकर आहोत. आम्ही दिल्लीपतीचे नोकर आहोत. अशा आशयाची खूप सारी पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाठवली. याचा फायदा काय झाला की औरंगजेबाचं जे सैन्य होतं ते स्वराज्यामध्ये घुसलं नाही आणि ते सैन्य स्वराज्यामध्ये न घुसल्यामुळे इथल्या जनतेच्या कुठल्याही मालमत्तेला कुठलीही हानी पोचली नाही. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी हितगुज साधून आलेलं सैन्य हे विजापूरच्या दिशेने वळवलं आणि विजापूरकरांशी युद्ध चालू आहे हे बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यांचं सामर्थ्य वाढवण्याकडे लक्ष दिलं. धन्यवाद.